नाशिकमधील गोळे कॉलनी येथील नामांकित अशा लुमिनरी इन्स्टिट्यूटचा प्रथम वर्धापन दिन आणि नवीन वास्तू शुभारंभ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। लुमिनरी इन्स्टिट्यूटच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। लुमिनरी इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वंदन, सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। लुमिनरी इन्स्टिट्यूट या नामांकित क्लासेसची यशोगाथा संचालिका प्राध्यापिका प्रगती शरद देवरे यांनी मांडली। यावेळेस प्रमुख मान्यवरांचे सत्कार संचालकांच्या वतीने करण्यात आले। या प्रथम वर्धापन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील ढिकले, अध्यक्ष मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक, अमोल दिनकर पाटील, युवा ऊर्जा फाउंडेशन जिल्हाध्यक्ष प्रशांत दिवे, नगरसेवक मनपा नाशिक, हर्षल पवार, कार्याध्यक्ष पंचवटी शिवजन्मोत्सव समिती, संजय देशमुख, संस्थापक अध्यक्ष साई धनवर्षा फाउंडेशन, व्यंकटेश मोरे, अखिल भारतीय मराठा महासंघ युवक जिल्हाध्यक्ष नाशिक, कौतिक महाराज पगार, नगराध्यक्ष कळवण नगरपंचायत, आकाश सोनवणे, संचालक योद्धा करियर अकॅडमी, अतुल निकुंभ, संचालक लक्ष करियर अकॅडमी नाशिक, शिल्पाताई सोनार, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष छत्रपती सेना, विद्याताई चौहान, वकील आघाडी छत्रपती सेना, मधुकर बारकुवाग, उपसरपंच नवी बेज, धनंजय अण्णा पवार, कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, हर्षल दादा चौहान, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदी मान्यवर उपस्थित होते। प्रमुख अतिथी संजय देशमुख, अमोल दिनकर पाटील, आकाश सोनवणे, अतुल निकुंभ, मधुकर अण्णा वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। अध्यक्षीय मनोगत नितीनजी ठाकरे यांनी सादर केले आणि लुमिनरी इन्स्टिट्यूटच्या कार्याची प्रशंसा करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नामांकित अशा या लुमिनरी इन्स्टिट्यूट क्लासेसच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यास आणि नवीन वस्तू शुभारंभ सोहळ्यास सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमात शेकडोच्या संख्येने पालक, विद्यार्थी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। कार्यक्रमाच्या शेवटी लुमिनरी इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक महेश संतोष पगार यांनी उपस्थितांचे आभार मानले। सगळ्यात मेन म्हणजे लागतो कोणाचा तरी सपोर्ट, तर ठाकरे सर इथं बसलेले म्हणून एक मला माझी स्वतःची एक गोष्ट आठवली। मी एक साधारणतः 4 ते 5 वर्षापूर्वी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होतो आणि प्रॅक्टिस करत असताना एक ग्राउंडची प्रॅक्टिस पाहिजे होती म्हणून एका अकॅडमीचं ग्राउंड यूज करायला मी गेलो। स्वतः मी एकटा प्रॅक्टिस करत होतो आणि त्या ग्राउंड वाल्यांनी मला हुसकून दिलं आणि हुसकून दिल्यानंतर सांगितलं जा म्हणे रितसर फीस भरा आणि नंतर ग्राउंडला या म्हणे। आमचं ग्राउंड सेल्फ म्हणून सुद्धा वापरायचं नाही आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की देशसेवेसाठी जर काहीतरी करायचं आणि विद्यार्थी घडवायचे तर मग मी अकॅडमी चालू करण्याचं ठरवलं होतं आणि नाशिकमध्ये। आणि ग्राउंड कुठे करायचं तर सगळ्यात मोठे उपकार आमच्यावरती मराठा विद्याप्रसारकचे आणि ठाकरे सरांचे। यांनी 2 वर्ष आम्हाला ग्राउंड पूर्णपणे फ्री मध्ये वापरायला दिलं आणि त्याचा सांगण्यासारखं परत अशी गोष्ट का त्या 2 वर्षामध्ये 50+ मुलं आमच्या देश सेवेसाठी सुद्धा भरती पण झाले, ते फक्त आणि फक्त ठाकरे सरांमुळे आमचं। आज आपल्या महेश सरांनी आणि प्रगती मॅडमनी जो क्लास चालू करून 1 वर्ष ऑफलाईन चालू केलेला होता, ऑनलाईन चालू केलेला होता आणि आजपासून ते ऑफलाईन या क्षेत्रामध्ये उतरत आहे। तर असा तुमचा पण सपोर्ट त्यांना कंटिन्यू असू द्या, माझा पण सपोर्ट त्यांना असणार आहे आणि त्यांच्या हातून खूप सारे असे विद्यार्थी घडो हीच माझी एक ईश्वरचरणी प्रार्थना असणार आहे। आणि सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल खूप खूप मी असे तुमचे आभार मानतो। का आपल्याला कोचिंग देण्यासाठी पूर्ण वर्ष गेले 8वी 9वी म्हणून 11वी 12वी या सर्व स्टुडंटसाठी लुमिनरी इन्स्टिट्यूटच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांच्या एज्युकेशनसाठी ते मेहनत घेत असतात। मी सर्व स्टाफला, इन्स्टिट्यूटच्या सर्व डायरेक्टर मॅनेजरला, नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आपली अशी उत्तरोत्तर प्रगती हो, आपल्या ट्युशनच्या माध्यमातून चांगले मुलं पोस्टवरती जावं, त्यांचे एक चांगल्या एज्युकेशनचा हब निर्माण व्हावं अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो। त्या ठिकाणी बोलून मान सन्मान केला आपल्या सर्वांच्या मनापासून खूप मनपूर्वक मी त्यांचे आभार मानतो। खास करून ठाकरे साहेबांबद्दल आम्हाला खूप मोठा त्यांच्याबद्दल अभिमान आहे। आज त्यांची माझी भेट झाली याबद्दल मला खूप आनंद वाटला। या पुढे ह्युमॅनिटी काही शब्दात चुकत असेल
लुमिनायरन इन्स्टिट्यूट जशी वर्षभरात काल रोपटं होतं, आज वृक्ष तयार होतंय, असे शेकडो वृक्ष या नाशिक जिल्ह्यामध्ये होतील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. भारत माता की. मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असताना सुद्धा एक मोठा विचार करून गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केले. 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी या वर्षांकरता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे क्लासेस सुरू झालेले आहेत आणि पालकांचा वाढता प्रतिसाद बघून आता ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष क्लासरूममध्ये शिक्षण हे इथं आता दिले जाणार आहे. याच्यामध्ये 2 क्लासरूम त्यांनी तयार केलेले आहे. त्याच्यामध्ये एक डिजिटल क्लासरूमसुद्धा आहे. त्या माध्यमातून इतर जे काही कोर्सेस आहेत त्याचीसुद्धा तयारी या विद्यार्थ्यांकडून ते करून घेणार आहेत. त्यामुळं एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवला. त्याच्याबद्दल मी या दोघांचे मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे दोघंही अतिशय तरुण आहेत आणि त्यांची जे काही संकल्पना आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपल्याला पुढं आणायचं आहे, ही संकल्पना मला वाटतं फार महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने ते नक्कीच काम करतील. त्यांच्या पालकांनी त्यांना जे काही सपोर्ट केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचीसुद्धा अभिनंदन करतो. एक वेगळी वाट ते हाताळत आहेत. बहुतेक पालकांचा असा विषय असतो की मुलाला किंवा मुलीला कुठेतरी नोकरी मिळवून द्यायची आणि मग जे काही फिक्स इन्कम असतं त्याच्यामध्ये समाधान मानायचं. परंतु या दोघांनी पण असा विचार केला की नुसतं नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतःचा व्यवसाय करून इतर विद्यार्थ्यांना घडवण्याचं एक चांगलं पवित्र असं काम करूया आणि त्या दृष्टीने त्यांनी जी काही धडपड चालू ठेवलेली आहे. पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा त्यांना चांगला सपोर्ट मिळतोय आणि त्या दृष्टीने माझी खात्री आहे की येत्या काही वर्षामध्ये याच्यापेक्षा मोठ्या जागेमध्ये ते स्थलांतरित होतील आणि स्वतःची हक्काची जागा विकत घेऊन त्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवतील आणि पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. महेश आणि प्रगती या दोघांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. प्रथमतः मी पहिल्यांदाच आभार प्रदर्शन करतोय. त्याच्यामुळे काही चुकी झाली तर पहिलेच माफ करा. ओके. बाय द वे, सगळ्यात प्रथमतः जे पण पाहुणे आले त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बिकॉज पहिल्यांदा म्हणजे एवढी गर्दी झाली आपल्या क्लासला आणि मेन म्हणजे आपलं 1 वर्ष पूर्ण झालं त्याबद्दल आपण हा प्रोग्राम ठेवला होता. तर पूर्ण प्रोग्राम हा यशस्वीरित्या पूर्ण पार झाला याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार. व्यासपीठावर बसलेले हर्षलदादा पवार, हर्षलदादा चव्हाण, व्यंकटेश नानासाहेब मोरे, नंतर अमोल दिनकर पाटील, संजय देशमुख, मामा माझे, मधुकर अर्णवा, अतुल निकुम सर, आकाश सोनाने सर, या सर्वांचे मनापासून आभार व इथे जमलेल्या सर्व व्यासपीठ व स्टुडंट्स, नातेवाईक या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे पण काही बोलत होते की आमचे नातेवाईक सपोर्ट करत नाही, आईवडील सपोर्ट करत नाही, तर आम्हाला सगळे सपोर्ट करतात आणि सगळे इथे जमलेले आहेत. सो त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार. काही चुकी झाली असेल बोलताना तर आधीच माफ करा. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. इन्स्टिट्यूटने वर्षापूर्वी ऑफलाईनमध्ये स्टुडंटला शिकवण्याचा जो ध्यास घेतला आणि वर्षपूर्ती आज या स्टुडंटसाठी इन्स्टिट्यूटचं जे उद्घाटन झालं, इथे आलेले सर्व या नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आलेले आहेत. तसेच आलेल्या सर्व स्टुडंट यांनाही या पाहुण्यांकडे आम्ही पाहुण्यांतर्फे सदिच्छा देतो. आपण जास्तीत जास्त चांगला अभ्यास करून मोठमोठे क्लास 1 ऑफिसर असं काही काम करा की जेणेकरून सर्वांना प्राऊड होईल. तसेच या इन्स्टिट्यूटचे संचालक आणि संचालिका या ग्रामीण भागातून येऊन यांनी स्वतःच्या पुरता स्वार्थ न बघता त्यांनी हजारो मुलांना शिकवण्याचा जो ध्यास घेतला. या हजारो नव्हे तर लाखो तरुण स्टुडंट इथे तयार होतील आणि या जगभरात त्यांचं नाव निघेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. इन्स्टिट्यूटला 1 वर्ष पूर्ण झालं. आम्ही गेल्या मागच्या एप्रिल महिन्यामध्ये आमचा जो शिक्षणाचा क्वालिटी करण्याचा मानदंड आहे तो आज 1 वर्षाचा झालेला आहे आणि आम्ही अगदी छोट्याशा जागेमध्ये ऑनलाईन क्लासेसपासून सुरू केलेला हा क्लास आज अगदी एवढ्या मोठ्या जागेत स्तंभासारख्या प्राईम लोकेशनला आज इथपर्यंत आलेला आहे. याच्यासाठी आम्हाला जी गोष्ट होती महत्त्वाची
ती होती ती आमची पालकांचा विश्वास जिंकण्याची. पालकांचा विश्वास जिंकणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण की आमचा क्लास ऑनलाईन असल्यामुळे पालकांचं म्हणणं होतं की आमचे मुलं असणार ऑनलाईन, आमचे मुलं असणार घरी आणि तुम्ही असणार तिकडे, तर आमचे मुलं गेम खेळतील, यूट्यूब बघतील, तर तुम्हाला कसं कळणार. तर आज आम्ही जो विश्वास जिंकलोय, आज पालक आम्हाला स्वतः सांगताय की तुम्ही ऑफलाईन क्लासेस सुरू करा, आणि आम्ही पालकांच्या आग्रहाखातर आज ऑफलाईन क्लासेस सुरू केले आणि 8वी ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने 100% करतोय. आणि आम्ही हा जो उत्कृष्ट त्यांचा रिझल्ट आहे हा मिळवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. आज आपल्या गोळे कॉलनी अशोकस्तंभ या भागामध्ये ल्युमिनर इन्स्टिट्यूटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आज महेश पगारदादा असतील, देवरेताई असतील, या सर्व टीमच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी स्टुडंट्स हे 8, 9 स्टँडर्ड 10 त्यानंतर 11, 12 कॉलेजचे सर्व स्टुडंट्स या ठिकाणातून मोठ्या प्रमाणात एज्युकेशनसाठी या ठिकाणी येत असतात. आजच्या या वर्धापन दिनानिमित्त आज सर्व स्टाफ अँड मॅनेजिंग डायरेक्टरला आम्ही सर्व शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. मी नाशिककरांना सर्व विनंती करेन की आपण या इन्स्टिट्यूटवरती एक विश्वास ठेवला आणि पुढे देखील मोठ्या प्रमाणात आपण विश्वास ठेवावा. आपले मुलं या ठिकाणी आल्यानंतर ते चांगल्या प्रमाणात एज्युकेशन घेतील अशा मी या ठिकाणी ग्वाही देतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान केला. मी इन्स्टिट्यूटचे सर्व स्टाफचा मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या पुढील स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.